श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आता 16 मे रोजी आलेली आहे शनी अमावस्या. तर शनी जयंती पण आहे. म्हणजे शनी जयंती आणि शनी अमावस्या या दिवशी काय उपाय करायचे आहेत, म्हणजे आपल्याला होणारा साडेसातीचा पूर्णपणे त्रास संपणार आहे. तर काही उपाय आहेत, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 16 मे रोजी शनी जयंती आणि शनी अमावस्या हे दोन योग एकत्र जुळून आलेले आहेत. त्या मुहूर्तावर पुढे दिलेले हे काही उपाय दिलेले आहेत, तर साडेसातीचा त्रास कमी होईल. तर कोणते उपाय आहेत तर आज आपण जाणून घेऊया. यावर्षी 16 मे रोजी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महायोग जुळून येत आहे. या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून साक्षात सूर्यपुत्र भगवान शनिदेव यांची शनी जयंती देखील आहे. ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे तिला शनी अमावस्या असे म्हटले जाते. अशा प्रकारे शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणे ही घटना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली मानली जाते. 16 मे 2026 हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्याच दिवशी शनी जयंती असते, तेव्हा केलेल्या दानाचे आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. ज्यांच्यावर शनीची साडेसाती, ढय्या किंवा शनीपीडा आहे त्यांच्यासाठी हा दिवस भाग्योदयाचाही ठरू शकतो. आणि बरोबर अजून एक योगायोग म्हणजे त्या दिवसापासूनच एक धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास ही चालू झालेला आहे. वैशाख अमावस्येचे विशेष महत्त्व. तर शनी जयंती या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला असे मानले जाते. शनी अमावस्या शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनेश्वरी अमावस्याही म्हणतात. ही पितृदोष आणि शनिदोषासाठी प्रभावी मानली जाते. महायोग एकाच दिवशी जयंती आणि अमावस्या आल्याने शनीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी काही सर्वोत्तम आहे. तर काही उपाय आहेत. पवित्र स्नान. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे, यामुळे शरीरातील नकारात्मकता दूर होते. तैलाभिषेक. शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण करावे. अर्पण करताना शनिदेवाच्या डोळ्यात न पाहता चरणांकडे पाहून प्रार्थना करावी. पिंपळाची पूजा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. शनीपीडेतून मुक्ती मिळण्यासाठी काही उपायही करायचे आहेत. ज्यांना साडेसातीचा त्रास आहे, म्हणजेच आता मीन रास, कुंभ रास आणि मेष रास यांना साडेसाती चालू आहे, तर अशा लोकांसाठी काही उपायही करायचे आहेत. म्हणजे कोणते उपाय करायचे आहेत तर ते जाणून घेऊया. त्यांनी या दिवशी दान करायला विशेष असे महत्त्व दिलेले आहे. अन्नदान. या दिवशी गरजू व्यक्तींना काळे उडीद, काळे तीळ आणि खिचडी दान करावे. वस्तुदान. काळे कपडे, लोखंडी भांडी, काळी छत्री किंवा चांबड्याचे बूट दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पशुसेवा. काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने शनीपीडा शांत होते. तर काय टाळायचे आहे या दिवशी? या दिवशी मीठ, लोखंड आणि मोहरीचे तेल विकत घ्यायचे नाही. कोणाशीही खोटे बोलणे किंवा गरिबांचा अपमान करणे हे टाळावे आहे, कारण शनी हा न्यायाचा देव असून कर्माचे फळ देतो. शनिदोष निवारणासाठी विशेष काही उपाय. या दिवशी केलेले उपाय शनीची साडेसाती, ढय्या व कुंडलीतील शनिदोष करण्यास उपयुक्त मानले जातात. पितृतर्पणासाठी श्रेष्ठ दिवस. अमावस्येला पितरांना अन्न व पाण्याचं तर्पण केल्याने त्यांची कृपा लाभते आणि कुटुंबात सुख समृद्धीही वाढते. तीर्थस्नानाचं महत्त्व. शनी अमावस्येला गंगा किंवा पवित्र नदीत स्नान करणं अत्यंत पुण्यदायी ही मानलं जातं. दानधर्माचा दिवस. काळे तीळ, काळी वस्त्र, तेल, लोखंड याचे दान करावे. नकारात्मक ऊर्जा कमी होते. या दिवशी केलेल्या साधना उपायांमुळे आयुष्यात येणारे अडथळे, शत्रुबाधा आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो. आणि काही अजून उपाय आहेत. तर शनी अमावस्येला आपल्या मेन दरवाजाच्या पुढे थोडेसे तांदूळ घ्यावेत
व त्यामध्ये कापराची बडी, त्याचबरोबर लवंग हे सर्व सामान घेऊन आपल्या मेन दरवाजापाशी ते जाळावे. म्हणजेच सायंकाळी जेव्हा दिवा लावण्याची वेळ असते त्यावेळेस आपण हा उपाय करावा. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण शनी मंदिरात जातो त्यावेळेस हा मंत्र आवर्जून म्हणावा. नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छायाई मार्तंड शंतनू नमामि शनेश्वरम. हा मंत्र शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही आवर्जून म्हणावं. त्यामुळे शनिदोष असतो तो पूर्णपणे निघून जातो. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? शनी अमावस्या ही येणाऱ्या शनिवारी आलेली आहे, तर सर्वांनी आवर्जून काही हे उपाय करायचे आहेत. काळे तीळ अर्पण करायचे आहेत, मोहरीचा दिवा लावायचा आहे, त्याचबरोबर काळ्या कुत्र्याला काहीतरी खाऊ घालायचे आहे. असे उपाय केल्याने तुमच्यामध्ये जी काही शनीची 7.5चा काही त्रास असेल तो पूर्णपणे कमी होईल. आणि येणारी शनी अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान मिळवायचे असेल तर हा उपाय करणे महत्त्वाचे आहे. जर घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी केला हा उपाय तर प्रत्येक घरातील व्यक्तींसाठी हा लागू होऊ शकतो. त्यामुळे घरामध्ये सर्वांनीच करावा असा काही नियम नाही. घरातील थोरा मोठ्यांनी केला तरी चालेल. जर घरातील स्त्रीला जर अडचण असेल तर घरातील पुरुषाने हा उपाय करावा. पण हा शनी अमावस्येच्या दिवशी हा आवर्जून उपाय करणे सर्वांनी बंधनकारक आहे म्हटले तरी चालेल. कारण की तुमच्या घरातील 7.5चा दोष असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल. तर हा उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास शनिदेवाय नमः असे नक्की लिहा. श्री शनेश्वराय नमः कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.